पुण्यात नवले हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय। 1300 कर्मचाऱ्यांनी ठिय्या दिलाय। गेल्या 9 महिन्यांपासून पगार थकल्याने कर्मचारी आक्रमक झाले। डॉक्टर वगळता रुग्णालयातील सर्व कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले। पगार देईपर्यंत संप सुरूच ठेवणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिलाय। आमचा थकीत पगार झाला पाहिजे, बाकी आम्हाला काहीच नकोय। कारण प्रत्येक माणूस हा आपल्या परिवारासाठी पैशासाठीच कष्ट करतोय। महिन्याच्या अखेरीस पगार आपला झाला की तिथून पुढे आपलं नियोजन असतं। एकदा पगार झाला की महिनाभर आपण त्यातले आपले खर्च भागवतो। 8 महिने झालेले आहेत, आमचे पगार थकलेले आहेत। आमचे संसार कसे चालणार आहेत? आमचे घर थांबलेले आहेत, त्याच्यामुळं आमचे घर भाडे द्यायचे, आम्ही भाड्याने राहतोय। आमचं सगळं कुटुंब हे या कामावर अवलंबून आहे। काही निराधार आहेत। आरोग्य यंत्रणेवर सध्या परिणाम आमच्या हॉस्पिटलमध्ये काम चालूच आहे। फक्त 25% स्टाफ बाहेर आलेला आहे, बाकी हॉस्पिटल सुरळीत चालू आहे। फक्त आमच्या एवढेच मागणी आहेत की आमचा पगार झालाच पाहिजे। पगार कशामुळे होत हे आता आम्हालाही सांगता येत नाही, पण 9 महिने झाले आमचे पगार नाही आहेत। सगळ्या कर्मचाऱ्यांचे अतोनात हाल चालू आहेत। कर्मचारी सगळे व्याजाने पैसे घेऊन घर खर्च चालवतात, तरीसुद्धा या संस्थेला दया येत नाही लोकांची। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।